मी अरुण घोडके. शिवचिंतन. शिवचरित्र हा एक प्रेरणेचा अखंड दीपस्तंभ आहे. तो केवळ एका राजाचा इतिहास नाही, तर तो स्वाभिमानाचा मंत्र, पराक्रमाचा जयघोष आणि मानवतेच्या सर्वोच्च मूल्यांचा दिव्य ग्रंथ आहे. तो असा एक प्रवास आहे की ज्यांनी गुलामगिरीच्या अंधारात स्वराज्याचा दिवा प्रज्वलित केला. ज्या काळात स्वराज ही कल्पना स्वप्नवत होती, त्या काळात त्यांनी लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला. हे राज्य माझे नसून रयतेचे आहे, ही संकल्पना केवळ राजकारण नव्हे, तर लोकशाहीची बीजे होती. शिवचरित्र हे वाचण्यासाठी नाही, तर ते एक जगण्याचे तत्वज्ञान आहे. शिवचरित्र शिकवते की परिस्थिती कितीही कठीण असो, पण स्वाभिमान कधीही सोडू नका. शिवरायांचे जीवन म्हणजे अखंड आत्मसन्मानाची ज्योत आहे. स्वराज्यामध्ये स्त्री ही सन्मानाची मूर्ती होती. परस्त्री माते समान हा महामंत्र स्वराज्यात होता. शिवरायांनी सत्ता उपभोगली नाही, ती लोकांसाठी अर्पण केली. शिवचरित्र सांगते की स्वराज्य ही फक्त राज्यव्यवस्था नाही, तर स्वाभिमान, सेवा आणि मानवतेची अखंड साधना आहे. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.